तरुणीवर दबाव टाकत अत्याचार केल्याचा आरोप सलमान अजीज पठाणनं 2 वर्ष अत्याचार केला। अंबाजोगाई पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातल्या एका गुन्ह्याची नोंद झाली आहे। अंबाजोगाईतून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली। लग्नाचा आमिष दाखवून एका 28 वर्षीय तरुणीवरती 2 वर्ष सातत्यानं अत्याचार केल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी सलमान अजीज पठाण याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली। तो सध्या फरार आहे। पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीनं विवाहाकरता धर्मांतराची सक्ती करत तिला धमक्या दिल्या असं म्हटलं जातं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन माझ्यासोबत आहेत। आमिर, नक्कीच अंबाजोगाईत एक धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे। नवझात सरकत आपण हे म्हणलं तर हरकत नाही। 28 वर्षीय महिलावर 2 वर्षापासून सलमान पठाण हे अत्याचार करीत होता, शारीरिक संबंध ठेवले होते। त्यानंतर त्या महिलांनी त्याचा विवाह कर असं आट टाकली तर सलमान त्याला म्हणायचं तू इस्लाम धर्म कबूल कर, त्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करणार नाही। शेवटला महिलांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात कंप्लेंट दाखल केलेली आहे की माझ्यासोबत असं प्रकारचं हे सलमान पठाण करत आहे। त्यानंतर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले। विशेष म्हणजे जे महिला आहे ते लातूर जिल्ह्यातली आहे आणि ते अंबाजोगाईत काही कामानिमित्त राहत होती। त्यानंतर ते दोघं संपर्कात आले। 2 वर्षापासून सलमान सोबत ते महिला संपर्कात होती। 2 वर्षापासून सलमान त्याच्यावर अत्याचार करत होता। ज्यावेळेस ते महिला म्हणली की माझ्यासोबत तू लग्न कर, सलमान त्याला नेहमीच म्हणायचं की तू इस्लाम धर्म कबूल कर तरच मी हे लग्न करणार। जेव्हा महिलांनी नकार दिला, सलमान त्याला म्हणला तुला काय करायचं ते कर, आम्ही पाहून घेऊ। त्यानंतर महिलांनी शेवटचा निर्णय घेतला आणि त्याच्यावर आज बीडच्या अंबाजोगाईत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नक्कीच जी आमिर, आपल्यासोबत असेच राहा।